धर्तरीवर कशाला जन्माला आलो? कोणतं काम आहे? या धर्तरीवर भूमीला भार कशाला जन्माला आलो? ठीक आहे, परमेश्वराची मर्जी झाली. परमेश्वराने ही सृष्टी 5 तत्वाने बनवली. अग्नी, वायू, आकाश, पाताळ, हवा या सर्व नियमाने ही सृष्टी बनवली. या सृष्टीमध्ये झाड झडुले बनवले, तऱ्हेचे प्राणी बनवले, 4 पायाचे प्राणी बनवले, 2 पायाचे प्राणी बनवले, उडणारे पक्षी बनवले, तऱ्हेचे प्राणी, जलचर प्राणी बनवले. ती शक्ती कोणती? कुठे आहे ती शक्ती? ती शक्ती बाबाच्या शब्दावर आहे. 12 वर्ष त्याग केला बाबांनी आणि त्या शक्तीला बाबांनी ओळखलं. ती शक्ती, त्या शक्तीला वाटलं की या एवढ्या जीव जंतू पैकी 2 पायाचे प्राणी समजदार प्राणी आहे, समजू शकते, वागू शकते, बोलू शकते, चालू शकते. बरोबर आहे? 2 पायाचा प्राणी. आणि या 2 पायाच्या प्राण्याला सद्बुद्धी दिली त्या शक्तीनं. काऊन दिली असं? इतर प्राण्याला बोलण्या चालण्याची सद्बुद्धी काऊन नाही दिली? त्यांनी विश्वास केला भगवंतानी, त्या शक्तीने विश्वास केला की जी शक्ती या जगाला सांभाळून राहिलेली आहे भगवान बाबा माझी. त्या शक्तीनं ओळखलं की या सृष्टीवर सत्य खड़ा करने वाला ये मानव ही है. ये मानव अच्छे विचार से, अच्छे आचरण से ये मानव सत्य खड़ा कर सकता है. पण हा माणूस काही संस्कार असा पडला आपल्या पूर्वज लोकांचा, त्या संस्कारामुळे वाहून गेला. आपले पूर्वज लोक जरासं दुःख आलं तर जाणत्याकडे जात होते. आपले पूर्वज थोडस हातपाय दुखलं तांद्रीवाल्याकडे जात होते. पूर्वीची घटना. आता त्या संस्काराने आपल्यावर, आपल्या डोळ्याच्या समोर अशुद्धता आपल्याला दिसू लागली. एवढा सुंदर आणि शुद्ध माणूस हा अशुद्ध बनून गेला. सगळ्यांच्या अंतरी हाड मांस रक्ताच्या शरीरामध्ये, या आकारामध्ये अशुद्धतेचा गढूळपणा खूप साचवून टाकला. हा खराब, तो खराब, तो खराब, मीच मोठा चांगला. हे अशुद्धतेचे प्रकार आहेत. अरे बाबा म्हणतात कोणी खराब नाही, कोणी खराब नाही, सगळे चांगले आहेत. एवढं बाबाने आपल्यावर विश्वास केला ना, आपले अंधश्रद्धेचे विकार बाबांनी नष्ट केले. वाईट विषयाचे, वाईट कृत्याचे विकार बाबांनी नष्ट केले. कसे केले असं? बाबाला ते काही गरज आहे? बाबा म्हणजे परमेश्वर, परमेश्वराला गरज आहे सत्य का झेंडा
ये 2 पैर के प्राणी लगा सकता है. याचा विश्वास आहे सगळ्यावर. आणि आम्ही अविश्वास करून राहिलो परमेश्वरावर. कशासाठी? मोह माया अहंकारासाठी. मी मोठा, मला जास्त समजतं, तुम्हाला काय नाही समजत. या अहंकारामुळं आपले हाड मास रक्ताची ग्रस्ती कमजोर बनून राहिली, ताकदवान नाही बनून राहिली. हे दुनियाभरचे कॅन्सर होऊन राहिले. अरे कॅन्सर जेव्हा सायन्सच्या नंतर डॉक्टरनं म्हटलं की घरी घेऊन जा, डॉक्टरच्या नंतर सायन्सच्या नंतर आपली बाबाची शक्ती काम करते काम. कारण सायन्स खतम झाला, पैसा खतम झाला, मरण्याची वेळ आली. पण तुमचे तत्व शब्द नियमाची शक्ती काम करते, कॅन्सर बसून जाते. हे शोधण्यासाठी आपल्याला अंतःकरणातून स्वतःने विचार करायचा की मी कोण आहे, कशाला जन्माला आलो, कुठं जायचं आहे, बाबाला काय उत्तर द्यायचं आहे. हे दुपडी नाही. या मनामध्ये दुनियाभरचे लगेच विचार राहतात. आपला कॉम्प्युटर खूप खराब होऊन गेलाय सगळ्यांचा. कधी इकडले विचार ऐकतो माणूस, कधी इकडचे विचार ऐकतो. त्याचं डोकं गाणे भांबावून जाते. याची ऐकू का त्याची ऐकू, करू तर का करू. अरे तू पहिले निश्चय कर, भगवत नाम पे मर जा. अरे बाबा, अरे तू पहले निश्चय कर, भगवत नाम पे मर जा. मर्यादिए भगवत नाम पर. परमेश्वर आपल्याला आपल्या हातानं विशेष काही घडवून देईल. तेव्हाच नेईल, आज नाही मारणार आपण. असं धैर्य बनवा, हिम्मत ठेवा. हिम्मत हारायची नाही. आपण सगळे एक आहोत. कधी कधी होते एकामेकाचे विचार एकामेकाला नाही पटत, पण सहनशीलता ठेवायची, शांती ठेवायची. मी या गावाला धार्मिक होते तेव्हा बाबा सोबत आलो होतो. मंडीबैलाच्या दौरा या रोडला लगेच वेळा गेला. आरसा देवगाव नेहमी फिरत होतो. मी माझ्या वयाच्या 18व्या वर्षी मी 80 वर्षाचा. हे माझे विचार आज भी गढूळ नाही केले. मर्यादित भगवत नाम. ती एवढी सहनशीलता ठेवा, शांती ठेवा. अरे आमच्या अंगावर भाताची धोवणी भेटली, माझ्या पॅन्टही भरला. बाजीराव माटेच्या घरी जात होतो बाबा सोबत. बाबा पॅन्ट पहा ना. बाबा काय म्हणतात, माझ्या धोतर पहा ना. कोणाला कुलूपला तर पुढं होय. माफ करा बाबा, एवढं कुलूप लावा लागलं. सहनशीलता ठेवा लागल, शांती ठेवा लागल. इथं कचरा भरायचा नाही. शुद्ध राहा, मोकळे राहा, ऐकण्याची क्षमता तयार करा. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो बाबा.